राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मी माझ्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक छोटंसं ट्वीट बातमी तुम्हाला दाखवतो, ती पहा. पाहिली? ही बातमी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी दिली. ही बातमी नीट वाचा. महाराष्ट्राचं एवढं दुर्दैव आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या काँग्रेसचं, तसं देशातल्या काँग्रेसचं दुर्दैव म्हणा, वर पप्पून खाली असे टप्पू. काय माहिती कधी कधी सकाळी कुठं गेला होता भेटायला आणि ह्याला प्रदेशाचा अध्यक्ष करून म्हणून वापस पाठवलं. हा कधीतरी एकदा निवडून आला वाटतं, कुठं ते बुलढाणा का खामगाव तिकडून कुठून तरी सिंदखेड राजावरून, आणि त्याच्यावरच आपलं सांगत राहतो. मोठमोठ्या नेत्यांविषयी आपल्या आकलेचे तारे पाळतो. त्याने आज हे जे बोललेलं आहे, या हर्षवर्धनला पायातलं वाहन काढून ते बुडवून, म्हणजे कुठं बुडवायचे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, याच्या तोंडावर मारलं पाहिजे. या काँग्रेसच्या अध्यक्षानं मताच्या लाचारीसाठी टिपू सुलतानला आपलं बाप केलंय. हिरव्याची किती चाटता रे मतासाठी? एवढीच चाटता तुम्ही? कुणाशी तुलना केली तुम्ही? माझ्या छत्रपतीशी. अरे छत्रपती शिवरायांसारखा पुन्हा झाला नाही 350 वर्षात, आणि पुढे 3500 वर्ष सुद्धा होणार नाही. स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय सांगितलंय? हर्षवर्धन, तुम्हाला हे माहीत नाही काय काय कारण आहे म्हणा. विवेकानंदांनी त्यावेळेसच्या मद्रास, आजच्या चेन्नईमध्ये एका विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांमध्ये जेवढे चांगले गुण आहेत ते सगळे एकत्रित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजामध्ये पाहायला मिळतात. हर्षवर्धन, तुम्ही काय विवेकानंदापेक्षा फार शहाणे नाही आहेत. कुणाशी तुलना करताय तुम्ही? आमच्या छत्रपती तुम्ही त्या टिपू सुलतानशी तुलना करताय. मतासाठी ते हिरव्याची चाटताय तुम्ही. हर्षवर्धन, तुम्हाला हे ज्ञान असायला पाहिजे. मलकुट्टी गाव, ज्या गावातून तामिळनाडच्या मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता येतात, आणि जयललिता ब्राह्मणाच्या ज्या पोटजातीतून येतात, अयंगारमधून, या टिपू सुलतानने दिवाळीच्या रात्री 700 लोकांची कत्तल केली ती. आजही त्या गावात दिवाळी मानली जात नाही, तुम्हाला माहीत नाही? या टिपू सुलताननी त्याच्या सरदारांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहेत. तो सांगतो केरळमध्ये मी किती लोकांची हत्या केली, किती लोकांचं धर्मांतर केलं, आणि तरी तुम्ही टिपूची तुलना माझ्या शिवरायांशी करता. अरे हा टिपू, ह्याचा बाप हैदर, याच्या बापानी मराठ्यांच्या जवळ टिपूला घाण ठेवलं होतं. खंडणीची रक्कम देऊ शकत नव्हते म्हणून. या टिपू मराठ्याकडे घाण होता. या टिपूनं याच्या बापानी, संताजी घोरपड्यांचे एक भाऊ होते, बहिर्जी घोरपड्यांच्या वंशजमधले मुरारजी घोरपडे, गुत्तींचे राजे, या मुरारजी घोरपड्यांची हाल हाल करून मारलं यांनी. जरा इतिहास वाचावं हर्षवर्धन, इतिहास वाचा. आणि तुम्ही अशा माणसाची तुलना शिवरायांशी करता? कुठे गेले महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी? कुठे गेली संभाजी ब्रिगेड? का गप्प आहे? यावर पेटून का उठत नाहीत तुम्ही? असा माणूस काँग्रेसनं अध्यक्ष म्हणून ठेवला. हा टिपू सुलतान, याचा बाप हैदर एवढे नीच होते की लढाईमध्ये पराभूत झालेल्या सैन्याचा, विशेषतः याच्या लढाया मराठ्यासोबतच झाल्या, कान आणि नाक कापत होते, विद्रूप करत होते. मग ते सैनिक आपल्या गावाला सुद्धा परत जाऊ शकत नव्हते, कारण तो पराभूत होऊन परत आलाय हे दिसत होतं. इतका नीच पातळी उतरलेला टिपू सुलतान, त्यांची तुम्ही तुलना छत्रपती शिवाजी महाराजाशी करतात. हर्षवर्धन सपकाळ, तुम्ही याची जाहीर माफी मागितली पाहिजे. एवढं तुमचं नैतिक अधपतन झालेलं आहे. मतासाठी ही लाचारी, आणि काँग्रेसला दुसरा कोणी सापडला नाही.
अशा थर्ड क्लास माणसाला महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष केलंय. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हर्षवर्धन, प्रायश्चित्त घ्या तुम्ही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. युगायुगातून असा महापुरुष जन्माला येत असतो. 350 वर्ष झाले दुसरा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाहीत आणि पुढे येणार सुद्धा नाहीत. आणि त्याच छत्रपतीशी तुलना तुम्ही टिपू सुलतानशी करता. सांगता की छत्रपती शिवाजी महाराजाचं काम हे समकक्ष आहे टिपू सुलतानाच्या कामाशी. अरे कुठला इतिहास तुम्ही वाचला? पहिल्यापासून काँग्रेस ही मतासाठी मुसलमानाचं लांगून चालत करत होती. पण आजचं हे लांगून चालत बघून मला लाज वाटली की हर्षवर्धन सपकाळ सकाळ एक मराठा माणूस माझ्या छत्रपती तुलना अशा नीच माणसाशी करतो. धिक्कार आहे तुमचा, धिक्कार आहे तुमचा.